राजकारणात एक तर तू राहशील नाही तर मी राहील, फडणवीस नव्हे फडतूस, असं राजकीय दृष्ट्या खडसवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस जर पंतप्रधान होत असतील तर त्यामध्ये आनंदच आहे असं वक्तव्य केलेलं आहे. आपण प्रगल्भ आणि महाराष्ट्र स्नेही नेते आहोत याची जाणीव ठेवून आपण असं बोलत आहोत. असं जरी उद्धव ठाकरे यांनी भासवलेलं असलं तरी त्यांचा थेट निशाणा अर्थातच अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर होता आहे आणि राहणार आहे. ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र हे कसं, हे उद्धव ठाकरे आता जाहीर भाषणांमधून सांगायला लागलेले आहेत. जसं राजकीय विश्लेषक सांगतात त्या पद्धतीने ते फोड करायला लागलेले आहेत की अमित शहा यांना 2029 मध्ये काय करायचं आहे आणि आता उपपंतप्रधान का व्हायचं आहे वगैरे याविषयी ते भाष्य करायला लागलेले आहेत. आता एकनाथ शिंदे हे मराठा सरदार म्हणून 57 आमदारांचे नेते म्हणून 13 खासदारांचे नेते म्हणून जी ताकद जमवलेली आहे त्या जोरावर ते फडणवीस यांना कशा प्रकारे लक्ष करायला लागलेले आहेत आणि त्यांनी तसं त्यांना लक्ष करावं यासाठी अमित शहा यांनी त्यांना कशी सुपारी दिलेली आहे याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, जसं ऑपरेशन टायगर झालं तशी चर्चा सुरू झाली की आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जाऊन त्यांचा मामा होणार. म्हणजे जसं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माजी ज्यांनी लाडली बहिणा ही योजना आणली होती आणि त्या जोरावर भारतीय जनता पार्टीची मध्य प्रदेशमध्ये सत्ता आली, त्या मुख्यमंत्र्याला उचललं आणि केंद्रामध्ये कृषी मंत्री करून टाकलं. विषय संपला. त्याच प्रकारे आता देवेंद्र फडणवीस यांना देखील केंद्रामध्ये नेलं जाण्याची शक्यता आहे. याविषयी विश्लेषण सुरू आहे. परंतु तसं होणार आहे का? तर तसं अजिबात होणार नाही. कारण खूप आहेत. म्हणजे एक तर बघा की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं असा आदेश कुणी दिला होता? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला होता अमित शहा यांना. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जसं नितीश कुमार यांना बिहारमध्ये मुख्यमंत्री केलं त्याचप्रमाणे मला देखील पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं असा हट्ट धरला होता. अगदी दरेगावला जाऊन बसले होते. परंतु अमित शहा यांना ते मान्य करणं शक्य झालं नाही. त्या उलट त्यांना असं सांगावं लागलं भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये. काय सांगावं लागलं की बघा, 2029 मध्ये आपल्याला आता ह्या दोन्ही कोबड्या फेकून द्यायच्यात, आपल्याला स्वबळावर सत्ता आणायची आहे, त्या दृष्टीने कामाला लागा असं सांगावं लागलं. आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुपड्यांचा कार्यक्रम करणं सुरू केलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल आपण नंतर बोलू. आता विषय चाललेला आहे शिवसेनेचा. एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याच्या दृष्टीने आता पंख छाटणे हा एक वाक्प्रचार कसा आहे हे उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं. तर पंख छाटण्याचे उद्योग सुरू केले. एकनाथ शिंदे यांनी देखील मग मनोज जरांगे, बच्चू कडू या त्या प्रकारे कशा प्रकारे मराठा सरदार, उदय सामंत वगैरे ते सगळं कसं जुळवलं, काय केलं त्यांनी, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कशी अडचण होईल, काय करता येईल, हे सगळे उद्योग महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. आणि त्याच्याही आधी म्हणजे ज्यावेळेला 2022 मध्ये मुख्यमंत्री पद तोंडाशी आलेलं एकनाथ शिंदे यांनी हिसकावून घेतलं. कारण अमित शहा यांनी ऐन वेळेला सागर बंगल्यावर बॉम्ब टाकला. खरं तर चंद्रकांत पाटील वगैरे सगळे पेढे भरवायला लागले होते. देवेंद्र फडणवीस यांना भरवले सुद्धा की आता जाऊन मुख्यमंत्री पदाची मी पुन्हा येईन हे आपल्याला साध्य करायचं आहे. तसं झालं नाही.
राजभवनावर गेले, तिथं ऐन वेळेला निरोप आला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुखातूनच सांगायला लावलं अमित शहानी, जे पी नड्डांनी, ते ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, की तुम्ही मुख्यमंत्री होऊ नका, एकनाथ शिंदेना करायचं आहे आणि ते तुम्ही पत्रकारांना सांगा. आता पक्षाचा आदेश आहे, टाळायचा कसा? देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचे त्यावेळेला भाव बदलले अचानक. मग आशिष शेलार, पंकजा मुंडे यांना बरचसं ते हसू आवरता आलं नाही. हे सगळं पाहिलेलं आहे महाराष्ट्रात. मग मी आता सरकार बाहेर राहीन, संघटनेचं काम करेन असं सांगणारे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, हे जे पी नड्डांनी एक्स पोस्टवर सांगितलं, जाहीर करून टाकलं आणि फडणवीस यांना ते मान्य करावं लागलं. मग त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे 2022 पासून पुढची 2024ची निवडणूक होईपर्यंत कोण सुपर आहे, सुपर सीएम मी कसा आहे, काय वगैरे ते सगळं दाखवण्याचे, एकमेकांच्या विरुद्ध जाहिरातबाजी वगैरे ते सगळं झालं. कोणाची किती टक्के लोकप्रियता आहे वगैरे त्याच्यावर बरंच वादविवाद झाले, जाहीर झाले, सगळं उघड केलं आलं. आणि आजही ते चालू आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची ईर्ष्या ही काही लपून राहिलेली नाहीये. कधी त्यांची देहबोली सांगते, कधी ते स्वतः कृतीतून दाखवून देतात, अनेक डावपेच खेळतात, हे सगळं दिसतंय. आणि मग आता एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर पुन्हा आपल्या डोक्यावर एक हात बसणार आहे, वजनदार हात, तो म्हणजे दिल्लीचा. आणि मग आपल्याला जड जाणार आहे सगळं. त्याच्यामुळे विमानातून प्रवास असेल, अमुक असेल, तमुक असेल, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर कसं सौहार्दपूर्ण संवाद सुरू झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांचा. आणि तो केव्हा सुरू झालेला आहे? याच्या आधीच सुरू झालेला आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचं अध्यक्षपद जे शासकीय आहे ते उद्धव ठाकरेंनाच ठेवण्यात आलं, हे लक्षात घ्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ज्या वेळेला लागली त्यावेळेला या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं काही अंतस्थ मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस यांनीच केलं असं म्हणतात. त्याच्यानंतर जी महानगरपालिका लढवली गेली महायुती म्हणून, त्याच्यामध्ये काय झालं, जागा दिल्या गेल्या परंतु एकमेकांचे कसे नगरसेवक पाडण्याचे उद्योग झाले ते देखील समोर आलं. नंतर हॉटेल पॉलिटिक्स झालं वगैरे, सगळ्या त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अक्षरशः म्हणजे रावण म्हणण्यापर्यंत ते सगळं झालं. पालघरमध्ये इकडे तिकडे ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता ज्या वेळेला दिल्लीतलं राजकारण जोरामध्ये थैमान घालायला लागलेला आहे, कारण की अमित शहा यांच्या दृष्टीने दिल्लीचं तख्त महत्वाचं आहे. आपण शहेनशाह आहोत. हे अमित शहा यांनी पश्चिम बंगाल पर्यंत सगळ्या, अगदी काश्मीर पासून पश्चिम बंगाल पर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. गेल्या सगळ्या 10-12 वर्षांमध्ये ऑपरेशन लोटस काय, कोणत्या राज्यात कसं करायचंय, काय करायचं, मुख्यमंत्री कोणाला करायचं, कसं करायचं, आमदार कसे फोडायचे वगैरे ते सगळं. आणि महाराष्ट्रामध्ये तर दिसलेलं आहेच ते. त्यांना आता व्हायचंय उपपंतप्रधान. आता उपपंतप्रधान पद मिळालं की आपण नरेंद्र मोदी यांचे 2029 मध्ये वारसदार ठरणार. आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय पाहिजे? मोठी इमारत बांधून पाहिजे. ती 5 स्टार इमारत बांधून दिलेली आहे. हिंदू जनजागरण, हिंदू राष्ट्र, मुस्लिम विरोध, मग काय निवडणूक आयोगाचा कसा वापर करायचा आहे, काय करायचं आहे, घुसखोर मुस्लिम काय वगैरे, हे सगळं जे चाललेलं वेगवेगळ्या मोहिमा त्या गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी खंबीरपणे राबवलेला आहे. आणि मुळात भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे. आणि ज्या वेळेला जनसंघ स्थापन झाला श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय शाखा म्हणून, त्याच वेळेला असं ठरलं की राजकीय निर्णय जे काय होतील त्याचं स्वातंत्र्य हे असलं पाहिजेत आणि RSSनी त्याबद्दल जरा ढिलाईचं धोरण पत्करायला पाहिजे. मग 1980 साली या जनसंघाचं अडवाणी, त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, विजयराजे शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी काढली. आणि तिथेही तेच की राजकीय स्वातंत्र्य पाहिजे.
मग ते राजकीय स्वातंत्र्य दिल्यावर काय होऊ शकतं ते मोदी आणि शहा यांनी दाखवून दिलं. आता ते विचारधारेचं राजकारण, अमुक राजकारण. आता कसं आहे, काँग्रेस मुक्त भारत करायला गेले, आता काँग्रेस युक्त भाजप झालेलं आहे, लक्षात घ्या. सगळे आयात नेते. मग गुजरातचे हे दोन व्यापारी ते त्यांच्या पद्धतीने, व्यापारी पद्धतीने राजकारण करायचं, राजकारणाचा धंदा कसा करायचा हे सगळं दाखवून दिलं. मग खरेदी 50 कोटी 100 कोटी आला निवडून की त्याला घेऊन टाक. विरोधी बिनविरोध निवडणुका कशा करायच्या, काय करायचं, सरपंच असो नाही तर खासदार असो, आमदार असो, त्याला खरेदी करायचं, आपला पक्ष वाढवायचा, बेरजेचं राजकारण करायचं आहे. कूटनीती, आम्ही चाणक्य आहोत, आम्ही यू आहोत राजकारणामध्ये, आम्ही काही संन्याशाची वस्त्रे परिधान करून आलेलो नाही, आम्हाला सगळं माफे, अशा पद्धतीचं राजकारण. मग ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांचा विचार येतो, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आता नितीन गडकरी करता येणार आहे का? ज्या पद्धतीने 2012-13 मध्ये नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी आली होती आणि त्या किंवा 2014 मध्ये पंतप्रधान होण्याची संधी आली होती, त्यावेळेला मोदी शहांनी पूर्ती घोटाळ्याच्या बातम्या पेरल्या अशी टीका झालेली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुठल्या आरोपाचा, कुठल्या गैरव्यवहाराचा कुठलाही शिंतोडा उडालेला नाही. मग करायचं काय आता? मग आता जसं ते हुशार आहेत, विकास हा भुईमुख विचार करतात, मग त्यांची केंद्रामध्ये अधिक गरज आहे, मग त्यांना केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रीपद द्यायचं आणि त्यांचा विषय थांबवायचा. म्हणजे 2029 पर्यंत काय होणार आहे, इकडं उपपंतप्रधान म्हणून तिकडं पंतप्रधान पदाच्या जवळ गेल्यानंतर एकच पायरी राहणार आहे. मग देवेंद्र फडणवीस हे त्या अर्थाने त्यांचा जो 48 लोकसभा मतदारसंघावर जो प्रभाव आहे तो नष्ट होईल असा विचार केला गेलेला या संबंधी असं ते, त्यामुळे ते तसं विश्लेषण येत गेलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या 48 पैकी पुन्हा आता मागच्या वेळेला 9च खासदार निवडून आले आणि आता तर एकनाथ शिंदेवरच ठरले. तर अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त खासदार जर निवडून आणायचे असतील तर देवेंद्र फडणवीस हे आवश्यक आहेत. आणि मुख्य म्हणजे 132 आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांना असा नेता कायम महाराष्ट्रातच पाहिजे. त्याच्यामुळं जसं सुरुवातीला आपण सांगितलं, आपण चर्चा केली की देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा मामा करण्याचं आता सध्या तरी काही कारण दिसत नाही आणि अमित शहा ते करण्याची घाई करतील याची अजिबात शक्यता नाही. बरं, एकनाथ शिंदे यांना ते बळ देत राहतील आणि मग ते बळ देत राहतील की यांना मुख्यमंत्री पदाचं जे सिंहासन आहे ते सुखासुखी त्यांना लाभू द्यायचं नाही, त्याच्यावर सतत काटे टोचतील हे बघायचंय. आणि त्या अर्थाने एकनाथ शिंदे यांना सुपारी दिली गेलेली आहे असं उद्धव ठाकरे गोटातून आता सांगायला सुरुवात झालेली आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.